माननीय राष्ट्रपति महोदया, आपकी अनुमति हो तो समारोह का शुभारंभ किया जाए। भारत के मुख्य न्यायमूर्ति श्री भूषण रामकृष्ण गवई। मैं भूषण रामकृष्ण गवई, जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ, जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धापूर्वक तथा अपनी पूरी योग्यता, ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात, अनुराग या देश के बिना पालन करूंगा। तथा मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा। तर सध्याची आपण दृश्य पाहत होतो सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हा शपथविधी पार पडलेला आहे आणि त्यांनीच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे। भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश असणार आहेत। भूषण गवई हे मूळचे अमरावतीचे आहेत, म्हणजेच महाराष्ट्राचे सुपूर्त आहेत। त्यांनी ऑगस्ट 2092 ते जुलै 1993 या काळामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेली होती, म्हणजेच असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर आणि ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावर त्यांनी काम केलेलं होतं। 17 जानेवारी 2000 पासून त्यांनी सरकारी वकील म्हणून काम देखील सुरू केलं होतं। 14 नोव्हेंबर 2003 रोजी न्यायमूर्ती गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती आणि त्यानंतर 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना अनेक ऐतिहासिक निकालांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता। भूषण गवई हे देशाचे नवे सरन्यायाधीश आहेत। त्यांना आत्ताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची ही शपथ दिलेली आहे। भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश असणार आहेत आणि त्यांचा कालावधी हा 6 महिन्यांचा असणार आहे। संजीव खन्ना यांच्यानंतर भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ती 2003 पासून ते 2019 पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते। प्रतिज्ञा करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति 24 मे 2019 साली सुप्रीम कोर्टात ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते। सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश असणार आहेत। अमरावतीमध्ये 24 नोव्हेंबर 1960 रोजी त्यांचा जन्म झालेला होता आणि 1985 मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली। 1990 मध्ये बॅरिस्टर राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबईमध्ये वकिलीला सुरुवात केली। 14 नोव्हेंबर 2003 साली मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। 12 नोव्हेंबर 2005 साली कायम न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली। नागपूर खंडपीठात त्यांनी अध्यक्षपद देखील भूषवले। 24 मे 2019 साली सुप्रीम कोर्टात ते न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले।
आपण बघतोय भूषण गवई यांचा हा शपथविधी पार पडलेला आहे. राष्ट्रपती भवनामध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूषण गवई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे.